चंद्रकांत दादा पाटील आपल्यासोबत आहेत. आज आपण चंद्रकांत दादा इथे पोहोचले, आपण पण इथे असतात. काय काय भावना आज इथे पोहोचल्यानंतर? राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून सांस्कृतिक राष्ट्राची देश एक आहे, देशामध्ये राहणारे सगळेजण हे या मातृभूमीचे पुत्र आहेत आणि मातृभूमीच्या सेवेसाठी आपल्या आयुष्यभर काम केले पाहिजे असा सांस्कृतिक राष्ट्रवाद की जो उपासना पद्धतीशी जोडलेला नाही. म्हणजे धर्म म्हणजे देवळात जाणाराही हिंदू आहे आणि मी देवळात जात नाही असं म्हणणारा हिंदू आहे, पण ह्या देशाची सेवा हे ज्याचं परम कर्तव्य आहे, परमोच्च कर्तव्य आहे, असा जो जो आहे तो स्वयंसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेऊन राजकीय क्षेत्रात आणि विविध क्षेत्रात काम करत असल्यामुळे वर्षातून एकदा काहीतरी निमित्ताने नागपूरला यावं आणि नागपूरला संघाचे प्रथम सरसंघचालक यांनी संघाची स्थापना केली ते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांच्या आणि खूप मोठा कालावधी ज्यांना सरसंघचालक म्हणून मिळाला अशा स्वर्गीय गुरुजींच्या समाधीचं दर्शन घ्यावं हे प्रत्येक स्वयंसेवकाचं वर्षभरातून एकदा जसं कुठेतरी मंदिरात गेलं पाहिजे घरच्यांना घेऊन, ज्याला आपण म्हणू तीर्थक्षेत्री, तसं हे तीर्थक्षेत्र आहे आमचं. त्यामुळे वर्षानुवर्ष हा प्रघात आहे की ज्यावेळेला अधिवेशन असतं त्यावेळेला एकदा तरी मग सामूहिक गेलं तर बरं असं असतं की मग सगळ्यांना मिळून बसून संघाच्या एखाद्या अधिकाऱ्याने एखादा नजीकचा विषय मांडता येतो. जसं आज विषय मांडता आला असता तो म्हणजे संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आणि मग संघाला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून संघाने काही समाज जीवनामध्ये पर्यावरणासारखे कुटुंब व्यवस्थेसारखे आग्रह धरलेले आहेत, ते मांडता आलं असतं. पण आज शनिवार रविवार जन्मशताब्दीच्या निमित्ताने इतके कार्यक्रम आहेत संघाचे आणि त्यामुळे सगळेजण सकाळपासून त्या शिबिरात वर्गामध्ये गेले आहेत. शताब्दी वर्ष आणि खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या सगळ्या पाठवून ही बैठक अतिशय म्हणजे एक इथे व्हिजिट फार महत्वाची मानण्यात येते. विधानसभेपूर्वी संघाचं योगदान किती महत्वाचं आहे प्रत्यक्षपणे भाजपाकडून बोलण्यात असलं तरी ते आपल्याला तर नक्कीच माहिती नाही. म्हणून असं म्हटलं की संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने आम्ही जे स्वयंसेवक आहोत ते जरी आमदार असलो मंत्री असलो तरी संघाने जो शताब्दीचा कार्यक्रम दिलेला आहे प्रामुख्याने 5 गोष्टी समाजामध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होणार आहे. पर्यावरणाचं महत्व आहे, नागरी कायदे असतील त्याचं पालन आहे, सगळ्यात महत्त्वाचं कुटुंब व्यवस्था आहे, सामाजिक समता आहे. यासाठी वर्षभर संघाचा विस्तार आणि संघाचे आग्रह रुजवण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यात आम्ही सगळेजण स्वयंसेवक म्हणून सहभागी होणारच आहोत. पण दरवर्षी अधिवेशनाला आलो तर वेगळं येणं किती जमेल माहित नाही. माझ्यासारखा वर्षातून 5-6 वेळा येतो, पण सगळ्यांनाच वर्षातून बाकीच्या वेळेला येता येत नाही. तर अधिवेशनाला आलं की सगळ्यांनी जायचं असा प्रकार आहे. आपण बघू शकतो चंद्रकांत दादा पाटील आपल्यासोबत होते.